निवडणूक लागल्या तर ಆದಲ್ರಿ ಸರ್ ಬಿಜೆಪಿ ಬಿಜೆಪಿ ಹಾ ಕಾವು ಬಿಜೆಪಿ ಬಿಜೆಪಿ ಕಾಯಂದ್ರ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಮಾಡೋರಿದ್ದೇವ್ರಿ ಕೆಲ್ಸ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ कर्नाटक भाग म्हणजे बाउंड्रीचा भाग आहे त्यामुळे कन्नड भाषा जास्त हा तरी आपण अनुवाद सांगूया हा. चलो म्हणजे याला बीजेपी नाही रे ಹಾ ಎಲ್ಲ ಬಿಜೆಪಿ ಯಾಕೆ ಬಿಜೆಪಿ रे ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ರೆ ಮ್ಯಾಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ನಾವು ಬಿಜೆಪಿನೇ ಮಾಡೋದು ನೋಡಿ ಸರ್ वर सगळं बीजेपी आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना करू त्यांचं काम चांगलं आहे असं म्हणतात ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ದೇ ನಮ್ खून ಇಲ್ರಿ कोण येईल रे ಆ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಗೆ ಅನ್ನೋದ ಮಲ್ಲಾಳ मल्हाळे अर्जुन मल्हाळे ಅರ್ಜುನ್ ಮಲ್ಲಾಳ ನಿಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಊರಿಂದ ಎಲ್ಲಾರಿ ಸರ हा ಒನಿಗೆ ಮಾಡೋದಿದ್ದೇವ್ರಿ काय नाही बीजेपीच हवा बीजेपी होते बीजेपी सोड्डी गावात काय सगळं बीजेपी होणार काय नाही 80% होते 80% बीजेपी होणार 100% का होणार हो असं का ते समाधान अवताड्याचं काम चांगलं आहे रोडचं असू द्या पाण्याचं म्हणा लाईटची म्हणा बर बर कुठला गोरगरिबाचे काम म्हणा ग्रामपंचायत लेवल कुठलाही निधी म्हणा असं म्हणलं तर कसं हो, पण दुसरी पण आहेत की उमेदवार दुसरीचं कसं आहे ओळखच नाही ओळखच नाही हा. का येईल रे ಹಾ ಎಲ್ಲ ಜಾಗದ ಏಕ್ ನಂಬರ್ ಆಗ್ಯದ ನೋಡ್ರಿ बर बर ಮುಂದಿನ ಏನ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಸರ್ಪಂಚ್ ಟೀಕದ ಮನುಷ್ಯ ಏನ್ ತಿನ್ನವಲ್ಲ ಯಾರ ಕೈಲಿ 5 ರೂಪಾಯಿ ತೋಳ್ ಚಾ ಕುಡ್ದಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಎಲ್ಲಾರಿಗೆ ಚಾ ಕುಡಿಸ್ಕೊಳ್ತಾನ तुमच्या गावात ಬಿಜೆಪಿ आपल्याकडे हा हा. बीजेपी हा बिजेपी का हो बीजेपी हो मग तीच आहे आम्हाला कोणती आवडतं तीच करणार सर कोणचा आवडतीच करणार हा? हा तीच आवडतं तीच करणार सर कोण आहे उमेदवार कोण तर असो काय करायचं होय, कोण काय नाही नाही तसं काही नाही हं. जनतेच्या मनात बीजेपी आहे हा, हा. कारण बीजेपीचं कार्य हम्म. आणि त्यांचं काम पाहून लोकांना खरोखरच आनंद आहे हम्म. कारण ज्या लोक गोरगरीब जनतेचा हम्म. त्यासाठी जनतेच्या मनातच आता बीजेपीला आणायचं ठरवलेलं आहे जनतेने त्यासाठी एकत्रित माझं गाव 80 ते 85% पर्यंत बीजेपी होईल बीजेपी का हो बीजेपी सगळं काय काम केलं ना तसं ग्रामपंचायत आमच्या हा. गावात हा. ग्रामपंचायत ऑफिस केलंय हा. पूर्ण रस्ता केले ते हा, हा, हा. पाण्याचं व्यवस्था केलेली आहे नमस्कार मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आपण सध्या पाहतो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील ग्राउंड पोड करतोय तेथील उमेदवारांच्या मुलाखती घेतोय अशा पद्धतीने हा ग्राउंड पोड करत असताना आपण सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गटामध्ये आहोत हुलजंती गटातील सोड्डी या गावामध्ये आहोत एकंदरीत या ठिकाणी या गटामध्ये काय चर्चा आहे काय हवा आहे कोणाची चर्चा आहे कुणाला पसंती देत आहेत येथील मतदार बांधव आणि येथील समस्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष सोड्डी गावात आलेलो आहोत तर एकंदरीत हा सर्व दक्षिण भाग आहे कर्नाटक बाउंड्रीचा भाग आहे शेवटचं गाव आहे एकंदरीत या संमिश्र भाषा मराठी आणि कन्नडी बोलली जाते मात्र आपण त्यातून त्यांच्याशी संवाद साधूया काय त्यांच्या भावना जाणून घेऊया यातील नागरिक आहेत मामा बसलेले त्यांचे संवाद साधूयात चला मामा नमस्ते नमस्ते सर मग काय म्हणतं कुठलं गाव तुमचं सोड्डी ರೀ सोड्डी आहे ना हा काय सोड्डीमध्ये हवा जिल्हा परिषद निवडणूक लागल्या तर ಆದಲ್ರಿ ಸರ್ ಬಿಜೆಪಿ बीजेपी ಹಾ का हो बीजेपी ಬಿಜೆಪಿ ಕಾಯಂದ್ರ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಮಾಡೋರಿದ್ದೇವ್ರಿ ಕೆಲ್ಸ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ कर्नाटक भाग म्हणजे बाउंड्रीचा भाग आहे त्यामुळे कन्नड भाषा जास्त हा तरी आपण अनुवाद सांगूया हा. चलो म्हणजे याला बीजेपी नाही रे ಹಾ ಎಲ್ಲ ಬಿಜೆಪಿ ಯಾಕೆ बीजेपी रे ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ರೆ ಮ್ಯಾಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ನಾವು ಬಿಜೆಪಿನೇ ಮಾಡೋದು ನೋಡಿ ಸರ್ वर सगळं बीजेपी आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना करू त्यांचं काम चांगलं आहे असं म्हणतात ಹಾ त्याला खरे उमेदवार यार येईल ಇಲ್ಲಿ ಸಂಗೀತ ದುದಾಳ संगीता दुधाळा हा. हे उमेदवार आहेत भाजपकडून हा त्यांना पसंती या ठिकाणी देत आहेत मामा ಹಾ मामा बरोबर आहे खरे मतावर बी नितरलं मत ಹಾ ಮಲ್ಲಾಳ ಮಲ್ಲಾಳ ಏನ್ರಿ माने ಮಾನೆ श्री माने ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ದೇ ನಮ್ खून ಇಲ್ರಿ कोण येईल रे ಆ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಗೆ ಅನ್ನೋದ ಮಲ್ಲಾಳ मल्हाळे अर्जुन मल्हाळे ಅರ್ಜುನ್ ಮಲ್ಲಾಳ ನಿಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಊರಿಂದ ಎಲ್ಲಾರಿ ಸರ हा ಒನಿಗೆ ಮಾಡೋದಿದ್ದೇವ್ರಿ वाटतं बीजेपी नाही ಹಾ ಒಟ್ಟು ಬಿಜೆಪಿ बीजेपी म्हणतायत तेच या ठिकाणी इतर काही नागरिक आहेत गप्पा सकाळची वेळ आहे या ठिकाणी चर्चा होत. झाली आहे. त्या अनुषंगाने काय सांगाल दादा काय नाही बीजेपीच हवा बीजेपी होते बीजेपी सोड्डी गावात काय सगळं बीजेपी होणार काय नाही 80% होते 80% बीजेपी होणार 100% का होणार हो असं का ते समाधान अवताड्याचं काम चांगलं आहे रोडचं असू द्या पाण्याचं म्हणा लाईटची म्हणा बर बर कुठला गोरगरिबाचे काम म्हणा ग्रामपंचायत लेवल कुठलाही निधी म्हणा जर क्विक काम करतंय विकास तुमच्या गावात काय समस्या आहेत का हाय किती विकास केला तरी थोडंफार आशा असतायचं अजून कमीच वाढतंय मला बऱ्यापैकी आहे आता बऱ्यापैकी आहे ना? पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आहे बर बर चांगला आहे चांगला आहे उमेदवार संगीता हनुमंत दुधाळ होय त्यांनाच करणार त्यांनाच करणार मी दुधाळ शेट काय कसे आहे ते ते काय आता परिचय आहेत काय
दुधाळ शेठ. एवढा दिवस कुठं पुण्याला बाहेर त्यांची काय उद्योगधंदा आहे वाटतं, हा, हा, हा. तिथं होतं. हा. आमच्या तिकडे भारतीय जनता पक्षात नव्हता अगोदर. हा, हा, हा. आता मग 15 दिवस झाला हा, हा. आले. आलंय, हा, हा. प्रवेश केलाय. हा, हा. भारतीय जनता पार्टीने त्याला उमेदवारी दिलाय. हा, हा. आम्ही काही त्यांना ओळखत नव्हता, हा. आता आमच्याकडे आलाय म्हणून आता आम्ही त्याला करायला पाहिजे. करायला पाहिजे. हा, पण त्याच्याकडे बघून नाही, पक्षाकडे. कार्यकर्ता आहे काय BJP चा? मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे बघून काय आम्ही गोड नाही आमचा पक्ष होत आमदार. हा, त्यांच्यासाठी आम्हाला बी फायदा झालाय ह्या उमेदवारासाठी. कसं झालं, कशासाठी म्हणजे त्यांची त्या अपोजिट, आमच्या अपोजिट असताना त्यांनी स्टेटस तयार केला. अचानक आता निवडणुकीच्या मुवमेंट मध्ये आमच्याकडे आला. आता वरिष्ठांनी घेतलाय, आम्ही बी स्वागत करणार त्याला, त्यांनी बी स्वागत केलंय. वरिष्ठांचा आदेश असेल ते मानणार. हा, वरिष्ठांचा आदेश बी मानणार. आम्ही प्रामाणिकपणाने भारतीय जनता पार्टीला मतदान करणार. आम्ही एवढंच नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीला मतदान करणार असं त्यांनी सांगितलं दादा. काय सांगाल? सुड्डी हा, बीजेपी बीजेपी. मराठी येत नाही का? मराठी भरतो रे हा, मराठी बोला की मग. बीजेपी होते जास्त. बीजेपीच का बरं? बीजेपीचा आमदार साहेब चांगला आहे. बर. गावात रस्ता केलाय, हम्म. ग्रामपंचायती चांगलं काम केलंय, हम्म. पाण्याचं हम्म. कुठलं बी गोरगरिबाचं काम सगळं व्यवस्थित आहे. कुठलं काय विचारत न करतं काम करत. बरं, असं म्हणलं तर कसं हो, पण दुसरी पण आहेत की उमेदवार? दुसरीचं कसं आहे, ओळखच नाही. ओळखच नाही का? हा, कोण आहेत उमेदवार? तेही त्याचं नाव काय तर आहे हो, ते दुधाळ शेठ उभं आहे. दुधाळ शेठ दुधाळ त्यांचीच शेठ आहेत. हा, संगीता संगीत दुधाळ अक्का उभं आहे. दुधाळ आहे, आणि तिकडे जयश्री माने. जयश्री हे माने. उमेदवार आहेत. हा. आम्ही भाजपच करणार आहे. भाजपच करणार आहेत म्हणते ते. अशा पद्धतीनं या ठिकाणी इतर काही नागरिक आहेत, त्यांची संवाद साध्या. दादा लय सगळं गप्पा मारत बसलाय, सांगा की मतदार राजा तुम्ही. हा, बोला बोला, काय म्हणता? हा, म्हातार तरी मत मलाच बोला, अजून बोलते मध्ये काय? हा, आणि ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ನಾವು ಜಮಾಸಲ್ರಿ ಸರ್. ಕನ್ನಡ ಹೇಳ್ರಿ, ಯಾನ್ ಊರಾಗ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾರ್ರಿ? ಊರಾಗ ಯಾನ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಚಲೋ ಅದ್ರಿ ಸಮಸ್ಯೆ. ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕಿತ್ತ ನಮ್ಮ ಸೊಡ್ಡಿ ಊರಾಗ ಏಕ್ ನಂಬರ್ದಾಗ ಸರ್ಪಂಚ್ ಮಾಡ್ಯಾನ. ಏನು ಟೆನ್ಷನ್ ಯಾವ ಇಲ್ರಿ ಸರ್. ಇಲ್ರಿ. ಹಾ, ಎಲ್ಲದಾಗ ಏಕ್ ನಂಬರ್ ಆಗ್ಯಾನ ನೋಡ್ರಿ. बर बर. ಮುಂದಿನ ಏನ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಸರ್ಪಂಚ್ ಟೀಕ್ ಅದ ಮನುಷ್ಯ. ಏನ್ ತಿನ್ನವಲ್ಲ, ಯಾರ ಕೈಲಿ 5 ರೂಪಾಯಿ ತೋಳ್ ಚಾ ಕುಡ್ದಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಎಲ್ಲಾರಿಗೆ ಚಾ ಕುಡಿಸ್ಕೊತಾನ ಮಂದಿಗೆಲ್ಲ. सरपंच ಚಲೋ ಅಣ್ಣ. ಹಾ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಪಂಚ್ ಅಣ್ಣ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಪಂಚ್ ಏನ್ರಿ. आणि ಎಲ್ಲ ಊರ್ ಬಿಜೆಪಿ. ಹಾ, ಎಲ್ಲಾ ಊರ್ ಬಿಜೆಪಿ ಸರ್. ಈಗ या ठिकाणी गावचं सरपंच बीजेपीचे असल्यामुळे या ठिकाणी बीजेपीचं बालेकिल्ला म्हणलं तरी हरकत नाहीये. अशा पद्धतीनं मामा इकडे आहेत. मामा काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे तुमच्या गावात? बीजेपी आहे बा आपल्याकडे. हा, हा. बीजेपी. हा, बीजेपी. का हो बीजेपी? हो, मग तीच आहे तर आम्हाला कोणती आवडतं तीच करणार सर. कोणचा आवडतीच करणार? हा, तीच आवडतं तीच करणार सर. कोण आहे उमेदवार? कोण तर असो, काय करायचं होय, कोण काशाने करणार? करणार. कोण का उमेदवार असेल पण बीजेपीच आम्ही इथं करणार असं पद्धतीने म्हणतात. ठीक आहे. तर हा, या ठिकाणी बघू शकता आपण सरपंच प्रत्यक्ष आले, त्यांचे संवाद साध्या. या गावचे सरपंच देखील आहेत, त्यांचे संवाद साध्या. काय वातावरण आहे? या सरपंच नमस्ते. काय म्हणाल, आम्ही चर्चा साधलोय, काय इथं सगळं बीजेपी म्हणतात, काय तुम्ही काय सगळं बालेकिल्ला हेच करून ठेवलंय मजबूत? नाही नाही, तसं काही नाही. हं. जनतेच्या मनात बीजेपी आहे. हा, हा. कारण बीजेपीचं कार्य हम्म. आणि त्यांचं काम पाहून लोकांना खरोखरच आनंद आहे. हम्म. कारण ज्या लोक 75% त्यांचा भार हा बीजेपी सरकारनं उचललेला आहे, हम्म. गोरगरीब जनतेचा. हम्म. त्यासाठी जनतेच्या मनातच आता बीजेपीला आणायचं ठरवलेलं आहे जनतेने. त्यासाठी एकत्रित माझं गाव 80 ते 85% पर्यंत बीजेपी होईल. गावात काय समस्या किंवा काय विकास झाला काय सांगाल? गावात आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. बीजेपीनं आम्हाला ज्यावेळी 1959 ला ग्रामपंचायत स्थापना झाली तेव्हापासून तेव्हा आणि आज जर बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. त्यासाठी आमदार साहेबांच्या कामाच्या पोचपावती म्हणून जनतेने त्यांना भरभरून मतदान करणार आहे. उमेदवार कोण हे आम्हाला माहित नाही, पण फक्त 80 ते 85% पर्यंत भाजपला होईल. तर ते म्हणतात की या ठिकाणी 80 ते 85% मतदान या ठिकाणी बीजेपीला जाईल. म्हणजे या ठिकाणी काय वाटते, वातावरण विजय होईल? 100% हा दुधाळचा विजय आज निश्चित आहे. शेठ आहे हनुमान दुधाळ शेठ, त्यांचे मिसेस आहेत संगीता अक्का दुधाळ, त्यांचा विजय निश्चित असं ते म्हणतात. नमस्ते मामा. ओ मामा या इकडे बोला की, इथे इतर काय आलेत या त्यांचे जा सध्या संवाद. दादा इकडे या.
इकडे बघा. तर आपण अशा पद्धतीने ग्राउंड रिपोर्ट करतोय, नागरिक संवाद साधतोय. तर दादा या ठिकाणी आपल्यासोबत आले, खताचं दुकान आहे. दादा नमस्ते रे. नमस्ते. नमस्ते. काय गावात तुमच्या आलोय, जिल्हा परिषद निवडणूक आले, काय वातावरण आहे? काय बीजेपी बघा नसते. बीजेपी का हो? बीजेपी सगळं काय काम केलं ना तसं ग्रामपंचायत आमच्या हा. गावात पूर्ण ऑफिस केलंय, हा. पूर्ण रस्ता केले ते हा, हा, हा. पाण्याचं व्यवस्था केलेली आहे हो. म्हणून बीजेपी. हो. असं म्हणलं तर कसं व्हायचं हो? बाकीचे पण आहेत की उमेदवार. बाकीचं तेवढं काय त्यांचं आम्हाला ओळख कोण आहे तुझा माहिती आहे? उमेदवार माहिती आहे कोण आहेत बीजेपीचे? बीजेपी हा दुधा कोण? दुधाळ. दुधा आणि माने पण आहेत तिकडे, जयश्री माने म्हणून आहेत, जय श्रीमान दौलत माने यांचे सून आहेत. आणि इकडं हनुमंतराव दुधाळ शेट यांचे मिसेस आहेत, ती संगीता अक्का दुधाळ. संगीता कोणाला पसंती आहे जास्त? बीजेपी. बीजेपी. बीजेपी या ठिकाणी खताच्या दुकानात जाऊया. मामा बसलेत. मामा इकडे बरे. जमत नाही म्हणतात त्यांनी. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणी सोड्डी गावामध्ये देखील आपण पाहतो की सरपंचच या ठिकाणी बीजेपीचे असल्यामुळे बऱ्यापैकी सर्व नागरिक या ठिकाणी बीजेपीला पसंती देताना दिसत आहेत. तर या ठिकाणी संगीता अक्का दुधाळ या ठिकाणी आघाडीवर असलेलं आपण पाहू शकता चित्र. तुर्तास तरी आपण या ठिकाणी थांबतोय, मात्र पाहू शकता की दर्शको या ठिकाणी मतदार सरपंचच बीजेपी असल्यामुळे बालेकिल्ला म्हणलं तर हरकत नाही. या सोड्डी गावामध्ये हुलजंती गटातील सोड्डी गाव हे ठिकाणी बीजेपीचं बालेकिल्ला दिसतं. तर एकंदरीत पुढे काय जाऊन चित्र होणार ते देखील अपडेट देणार आहोत. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.